7-12 उतार्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी 85,000ची लाच. पाचोऱ्यात धुळे एसीबीची धडक कारवाई. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात लाचखोरी विरोधात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे. आजोबांच्या नावावरील शेतजमिनीच्या 7-12 उतार्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी तब्बल 85,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एका स्टॅम्प वेंडरला अटक करण्यात आली आहे. समाधान सुभाष पाटील, वय 40, राहणार कुऱ्हाड बुद्रुक, तालुका पाचोरा असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तक्रारदाराच्या आजोबांच्या नावावरील शेतजमिनीच्या 7-12 उतार्यावर असलेल्या कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी तक्रारदाराने 7 जुलै रोजी धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केली असता संबंधित स्टॅम्प वेंडरने 90,000 रुपयाची मागणी करून 85,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले. मात्र प्रत्यक्ष सापळा कारवाईपूर्वीच तक्रारदाराच्या काकाने संबंधित स्टॅम्प वेंडर आणि तलाठ्याला एसीबीच्या ट्रॅपची माहिती दिल्याने सापळा कारवाई फसली. यानंतर लाच मागणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एसीबीने समाधान पाटील याला अटक केली. या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे यांच्यासह हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रितेश चौधरी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केली. आता या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी कोणाची नावे समोर येतात आणि लाच मागणीच्या या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत जातात याकडे लक्ष लागले आहे.